चला त्या निमित्तानं का होईना तुझं लक्ष माझ्या पायाकडे गेलं. लक्षपूर्वक बघ, संकटमुक्त होशील. होय मित्रांनो, हे खरं आहे. चला तर सांगतो तुम्हाला हे का खरं आहे. तर आज आपण चाललेलो आहे नारायणपूर येथे एकमुखी दत्त या मंदिराकडे. जात असताना मनात विचार येतात की अरे काय चालू आहे आपल्या लाईफमध्ये. इकडं तिकडं बघत बघत गेलो, गाड्या पाहिल्या, परत समोर बघितलं ट्रेनच्या डब्यात फर्स्ट क्लास सेकंड क्लास चा डब्बा बघितला. आयुष्यात पण आपण असं असतो, कधी पुढे कधी मागे. बाहेर पाहतोय तर काय रिअल लाईफ एक्झाम्पल होतं. मेट्रो पाठीमागे आणि लोकल. विचार करत करत शिवाजीनगर आलं, तर तिथून स्वारगेटच्या स्टेशनला गेलो, बस स्टँडला. तिथून बसलो बसमध्ये. साईडला जात असताना विठ्ठलाचं पण दर्शन झालं. मग सासवडला उतरून नारायणपूरला आलो. तर एंट्रीलाच मन प्रसन्न असतं. जे वातावरण असतं त्या एरियातलं ते एकदम पॉझिटिव्ह वाईब्स असतं. दर्शन घेतलं आणि त्यानंतर त्यांना विचारून व्हिडिओ काढला. आणि सकाळ धरून काय खाल्लं नव्हतं त्यावेळेस एका लहान मुलीने येऊन प्रसाद दिला लाडूचा, तो खाल्ला. दर्शन केलं आणि थोड्या वेळ शांत बसलो आणि मनातल्या ज्या शंका विचार काय होतं ते सगळं विसरून गेलो आणि या वातावरणाचा आनंद घेतला. तुम्हाला सांगतो, करिअरचं टेन्शन किंवा अजून काय विचार आले मनात तर काय नाही, जास्त विचार नाही करायचा. देव आपल्या पाठीशी सदैव असतो, हा विचार करून पुढे चालत राहायचं. अजून खूप दूरचा पल्ला गाठायचा आहे तुला. मेहनत कर, आमचे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी असतील.